पर्जन्य हे खूप युनिक नाव आहे. म्हणजे पालकांनी तुमच्या मुलाचं नाव ठेवताना विचार तर केलाच पाहिजे. पर्जन्य जी नावाची जी मुलं आहेत किंवा खूप तुरळक असतील पर्जन्य नावाची मुलं, तर हे कन्या राशीशी संबंधित येतात. ही लोक रागीट स्वभावाची असतात, ह्यांना पेशन्सची खूप कमी असते, सगळ्या गोष्टींमध्ये घाई असते, पित्ताचा त्रास असतो ह्या लोकांना, पायाची दुखणी असतात. म्हणजे आता जर तुम्ही ट्रेंडमध्ये तुमच्या मुलाचं हे नाव ठेवत असाल तर तुम्ही विचार करा, याचा अर्थ चांगलाही आहे आणि खराबही आहे, दोन्ही गोष्टी याच्याकडे आहे. पर्जन्य म्हणजे पाऊस, पाऊस जो निसर्गात पडतो तो त्याचा अर्थ, पर्जन्याचा अर्थ तोही होतो. आणि आपण राशीने पाहिलं तर कन्या राशी येते पर्जन्याची. तर ही लोक खूप जास्त रागीट स्वभावाची असतात आणि पित्ताचा भयंकर त्रास असतो या लोकांना. तर तुम्ही तुमच्या बाळाचं नाव ठेवताना पत्रिकेमध्ये कोणता ग्रह सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे तशा पद्धतीने तुमचं नाव ठेवलं पाहिजे. चंद्र फक्त कुठं आहे त्याच्यावरून न ठेवता कोणता ग्रह सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे त्याच्यावरून नाव ठेवलं पाहिजे. किंवा पंचम आणि भाग्यात किंवा लाभात जी राशी बसली आहे, जो ग्रह बसला आहे त्याच्याशी संबंधित नाव ठेवा, जेणेकरून तुमच्या मुलाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.